अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि मनमोहक संदेश तुम्हाला मिळावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद। सर्व हो जनासी विनंती ही माझी, स्वामी चरणावरी लीन व्हावे। लीन झाली यासी काय सांगू सुख, भय नसे हो कदा काळी। म्हणून तुम्ही ऐसे ते करावे, आवडीने पाहावे स्वामी रूप। स्वामी सूत म्हणे अनुभव आला, तोची हो सर्वांना सांगत असे। म्हणून मित्रांनो, स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून तुम्ही एवढीच प्रार्थना करायची, जे तुम्हाला पाहिजे ते मागायचं आहे आणि ते तुम्ही मनापासून डोळे बंद करून मागायचं आहे। स्वामी तुम्हाला नक्कीच देतील। आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। मीही एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मनोकामना सर्व पूर्ण हो आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देव। मित्रांनो, साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे, क्षमा ही परम शक्ती आहे, नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा एक चांगला संबंध आहे। स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात तेच आपले स्वामी समर्थ आहेत। ते आपल्याला प्रत्येक संकटात मदत करत असतात आणि सर्व काही आपल्याला देत असतात। फक्त आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे, एवढीच फक्त गोष्ट तुम्हाला करायची आहे। संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात, नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं। मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्म झाला। म्हणून स्वामी भक्तांनो, आपण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म हे आपण महाराष्ट्रात झाला आणि त्यात आपण स्वामी समर्थांची सेवा करतो। हे सर्वात मोठी गोष्ट आहे। आपल्याला जे प्राप्त करून घ्यावायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो। जसे परीक्षा पास व्हायचे असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते। ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करावा लागतो, म्हणजे एक प्रकारचे तप असते। व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने आणि निष्ठेने व जिद्देने हे तप करावे लागते, याला साधना असे म्हणतात। मग अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते। तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि आपण ईश्वर प्राप्तीसाठी तळमळ नक्कीच केली पाहिजे। कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एक निष्ठता। मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा, एकावरच आणि एकाशीच करतो। सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे आणि आपण नक्कीच स्वामींची प्रामाणिक राहिलं पाहिजे। त्यांच्याशी काही खोटं बोललं नाही पाहिजे आणि मनात एक आणि तुम्ही बोलता एक असं अजिबात करू नये। काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात, ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास, परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही, फक्त कारण भेटतात। एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहे आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहे। जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील। नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही। शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात। खरं आणि खोट्या फरक नक्की ओळखता आला पाहिजे। काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात। हे ते फालतूक लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते। 17 ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे समजतात। एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही। आमचे चरित्र, आमचे वागणं, आमचा स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे। तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या। उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करू, आणि तेच तुमच्यावर उलटून येतं हे मात्र निश्चित आहे। म्हणून आपण कर्म ही चांगलीच केली पाहिजे, मग आपल्या वाट्यालाही चांगलेच परिणाम येतात। काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही। त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होईल, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील। पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला माहिती आहे आणि स्वामींनाही, म्हणून फक्त स्वामींच्यावर विश्वास आहे, एवढंच। स्वामी भक्तांनो, जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट जरी झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक। बस या वाक्यावर टिकून राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा। गैरसमज
आणि क्रोध हे असं विष आहे की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवता. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते सोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे आणि की नातेच संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे तुमच्या परिवर्तन येऊ शकते आणि तुम्ही जीवन हे सुधारू शकता. काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतुडं करतात. 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, साध्या बोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चलाकीने अज्ञानी लोकांना लुबडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत आहे. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. भाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आदळतो. आणि आज ज्याच्यावर तुम्ही असता आणि तेच उद्या तुमच्यावर असतील एवढं मात्र लक्षात ठेवा. एवढं लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलंय की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे. स्वामींमुळे आम्ही बिंदास आहोत आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही जीवन जगत आहोत. कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्याच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे आणि स्वामींचे विचार आपण आत्मसात नक्कीच केले पाहिजे. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वस्त करतात, त्याला हरिहराची देवताही वंदन करतात आणि कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. कामक्रोधही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्याचे घरी पाणी भरतात. सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिमाला प्राप्त होत असतात आणि त्यांना कशाची कमी पडत नसते. मग त्यांना सर्व काही मिळत असतं. एकदा एक आयुष्यातला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी धरू नये आणि करूही नाही. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात जागा आणि अशा भरपूर काही वाईट गोष्टींना जागा मिळणार नाही आणि मग आपल्यामध्ये भेदही निर्माण होणार नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपण आपल्या जीवनात सर्व काही मिळवू शकू. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांशी संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म, कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आचरण जीवनात केले तर मग अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील प्रगत नक्कीच होईल आणि तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामी भक्तांनो, जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांच्या प्राण्यांचा जन्म भेटेल. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून दिवस लोटतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःच्या या जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेतलं पाहिजे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टींचा, मायेचा जरासाही स्पर्श नाही,
त्या गोष्टीला आपण अध्यात्म म्हणत असतो. आणि ईश्वर प्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे. आणि परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीवन गुरफटत गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वक जन्माचे कर्म असतील ना, तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्व सुकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो आणि सर्व काही जीवनात मिळवू शकतो. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातात. पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काही न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटते आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. स्वामी भक्तांनो, अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघे बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्संग विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जीवन जगत असताना तुमची कर्म ही सर्व तुमचं जीवन ठरवत असते. जसे तुम्ही आज कर्म कराल तसे पुढे तुमच्यासोबत होणारच आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्यायला हवं. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास हा होणारच. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलत याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येतो, एवढं फक्त आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, म्हणून जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार जर घेतला तर मग तुम्हाला सर्व काही मिळू शकेल आणि तुमच्या जीवनात तुम्ही सर्व काही साध्य करू शकाल, एवढं लक्षात घ्या. लोक मोहात इतके अडकतात की त्यांच्या नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ती वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात मग काहीच राहत नाही. म्हणून आपण माणसं जपायला शिकलं पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि या दुनियेमध्ये. म्हणून या दुनियेपासून तुम्ही लांब राहा आणि स्वामींच्या अगदी जवळ या. नक्कीच स्वामी तुम्हाला आपल्या पोटाशी धरतील आणि लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळतील. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते आणि शेवटी श्रद्धेचा देखील हा भाग आहे. म्हणून तुमच्या मनात जेवढी जास्त प्रेमळ आणि निस्वार्थ भक्ती असली आणि श्रद्धा असली तर देव तुम्हाला नक्कीच भेटणार, एवढे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपली आली आणि भरपूर काही गोष्टी आपल्याहून लांब गेल्या तर अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचंय. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपले, हे लक्षात ठेवावे. आणि म्हणून असे पुण्य आपण जमा करत राहिले पाहिजे. आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या तरी घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाम, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा, त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दुष्ट्यांना माध्यमातून स्वामी सतत देत असतात आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे. आणि स्वामी आपल्याला दाखवत असतात की बाळा, तू कुठेही जा,
मी तुझ्या सोबत आहे, फक्त माझं नाव घेत राहा, मी तुझ्या कायम सोबत राहील, एवढंच मी तुला अभयवचन देतो, असं स्वामी आपल्याला म्हणत असतात. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्याचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्याच्या मनावर विचारांवर नियंत्रण येते आणि अर्थात नामस्मरणाने सैरावीर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण देखील नक्कीच होत असते. म्हणून तुम्ही नामस्मरण हे नक्कीच केलं पाहिजे, कारण नामस्मरणात एवढी मोठी शक्ती कशातच नाही. प्रत्येकाला समजवत नाही बसायचं, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचेच नाही आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करून घेत असतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देईल हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण त्याला समजवत बसायचं नाही. जसा भाव तसा देव. आता आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असलेच पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोहळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, अशौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो आणि नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात असतो आणि जाऊ त्याची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जातात. आणि मग ते अनुभव आल्यावर आपल्याला माहीत होत जातं की स्वामी आपल्या सोबत निश्चित आहेत आणि कायम आहेत. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं नातं जरुरीचे असते आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी. म्हणून स्वामींशी असे नाते जोडून घ्या आणि स्वामींवर सर्व काही सोपवून द्या. स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलंय आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत. हे जीवन त्यांनी दिलंय आपल्याला. रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम टाकूनच घ्यावा. मग तुम्हाला 1 तास जमत नसेल तर तुम्ही 10, 20, 25 मिनिटं देऊ शकता. मग बघा जीवनात काय बदल होतो. तुम्हाला भरपूर काही चांगले अनुभव येतील आणि त्या अनुभवातून तुम्हाला भरपूर काही भेटू शकेल. माणसाला खूप मोठा भ्रम असतो. मी ही सेवा केली, मी ही ती पूजा केली, मी इतका जप, पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम काढून टाका. ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा, तुम्ही काहीच नाही, कारण तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, ध्यान में रखना, असं स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्ही स्वामींच्या चरणी लीन राहिलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती काही लोक असतात, जसे दुसऱ्याच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात. आपल्याच मित्र मैत्रिणींबद्दल त्यांचे बरेच वाईट आपल्याला सांगत असतात. तेव्हा ते असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील. त्यामुळे अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळीच ओळखून अशांपासून दूर राहायचे आहे. हे आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्या बद्दल हसून सांगणारे असतात आणि असे यांची वृत्ती असते. शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्यच असते. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, विसर पडणार, काम झाले, गरज न सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मज हाक मारिता, फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरता, का रे तुम्ही नवच बोलता, तोंडी विसर पडता, आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याचे. म्हणून तुम्ही काही स्वामींना मागितलं असेल किंवा तुम्ही काही बोलले असतील किंवा नवच बोलला असेल तर तो लवकरात लवकर फेडून टाका, नाहीतर स्वामी आपल्यावर खूप चिडतात. नियत साफ ठेवा. निंदा करू नका, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतकरणात झुकून बघावे. कोणाचा तिरस्कार करू नका, कोणाला तडकेतोड उद्धट सारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले तर आपण नक्कीच स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेहमी आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात. म्हणून विचार करा. तुम्ही स्वामींविषयी चांगले विचार ठेवा आणि लोकांविषयी देखील चांगलेच विचार ठेवा. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावेने समर्पित असतो, आपल्या मालकाच्या म्हणजेच स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठलाही व विचारही करत नाही आणि ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते. स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते
आणि ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थ नसतो, जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामींची आज्ञा शिकवण सर्वस्व मानतो आणि जो अंतःकरणाने निर्मळ निष्कपट असतो, त्यालाच खरा स्वामी भक्त सेवेकरी म्हणावे, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनात कोणाविषयी काही चुकीची भावना नसावी, एवढं लक्षात घ्या. म्हणून एक लक्षात घ्या, जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तांच्या व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू आणि त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील, एवढं लक्षात घ्या. म्हणून जे व्यापार करतात त्यांच्या मागे तुम्ही अजिबात डोकं घालू नका. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही केले पाहिजे आणि या करण्यामुळेच तुमचे कल्याण हे निश्चित होईल. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. अशी मागणी तुम्ही स्वामींकडे नक्कीच मागितली पाहिजे आणि स्वामींना प्रार्थना करून त्यांच्या चरणी लीन झाले पाहिजे. स्वयं दत्त ते, शिवशंभू ते, परब्रह्म ते, या विश्वाचे दत्त स्वरूप ते, शक्ती स्वरूप ते, साक्षात परमेश्वर ते, स्वामी या जगाचे, अल्लाह खुदा ते, परवर दिगार ते, रहनुमा ते, निज भक्तांचे, रिद्धी सिद्धी ज्यांचे पायी लोळत, अनुभव घेती पदोपदी, भक्त स्वामी समर्थांचे. एवढं लक्षात घ्या, स्वामी समर्थ खूप मोठी हस्ती आहेत आणि ते तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतात. म्हणून मनोभावे आणि निर्मळ मनाने त्यांना तुम्ही शरण गेले पाहिजे आणि त्यांची भक्ती नक्कीच केली पाहिजे. करिता नित्य नामस्मरण तेने उपजे परम पुण्य, जे भोग मोक्ष नवे क्षीण, ब्रह्म परिपूर्ण प्रपाक. जे रोज नित्य स्वामी नामाचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीचे अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन दैवी शक्तीची अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामी त्यांच्या पाठीमागे कायम असतात जे स्वामींचे नामस्मरण करतात. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे, जे क्षणिक आहे, संसार परिवारासाठीच मागत असतात, ते ही लोकीचे जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल, काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल, यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन, हे 4 जेवढं जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार आहे. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालू नका. स्वामी सेवेला भक्ती नक्कीच तुम्ही लागलं पाहिजे आणि तेच अटळ सत्य आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. म्हणून मनात तेच ठेवा. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोलत आहे की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल, तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार आपल्याला वाटला पाहिजे. तसे कर्म केले पाहिजे. म्हणून तुमच्या जीवाला, तुमच्या मनाला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे, ना की लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं याबद्दल काही घेणं देणं ठेवू नका. जीवनात मित्र मैत्रिणी, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी ते देऊ शकतात. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या अगदी भक्तीत राहा आणि स्वामींच्या चरणी लीन राहा. स्वामी सर्व काही आहेत एवढं मान्य करा आणि तेवढंच तुम्ही भरपूर काही स्वामींसाठी करा. तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता नको करूस. जो माझे नामस्मरण चिंता करतो त्याला मी चिंता करण्याची गरज नसते, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि सांगत आहेत. म्हणून नामस्मरण महत्त्वाचे आहे. बरेच जण देवाचे अस्तित्व मानत नाहीत. मुळात देव मानण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. जसे दुधात तूप आणि पण ते प्रक्रिया केल्यानंतर दिसतं, जसे निसर्गात हवा वायू आहे हे अनुभवल्यावर कळतं, तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही आहे असं म्हटलं ना, म्हणून देवच अस्तित्व नाही येत आणि नाहीसे होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती भेटणारच आणि देव हे सर्वांना साक्षात्कार नक्कीच देत असतात. स्वामी भक्तांनो, जो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो, स्वामी त्याला कधी कुठेही मान खाली घालू देत नाही आणि कोणापुढे झुकूही देत नाही. म्हणून फक्त स्वामींपुढे तुम्ही झुकले पाहिजे. आपण आपल्याला काय पाहिजे
आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो, पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आपण वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व काही गोष्टी न मागताच देतील आणि सर्व काही आपल्याला मिळेल. देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही करायला हवे. आणि हे सर्व काही तुम्ही वाचले पाहिजे आणि यातून सर्व काही बोध घेतला पाहिजे. स्वामी भक्तांनो, जे तुम्हाला कळत नाही ते स्वामींना कळते आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देण्यासाठी तयार आहेत. फक्त तुम्ही ते आत्मसात करण्यासाठी तयार आहेत का? ते तुमची बुद्धी तेवढी झाली पाहिजे आणि तेवढी बुद्धी तुमच्याजवळ जर आली नाही तर मग तुम्हाला देव मिळणार नाही आणि देव भेटणारही नाही. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर स्वामी मिळवायचे असतील तर ते फक्त नामस्मरणाने मिळतात, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि नामस्मरणाने स्वामी आपल्याला भेटतील आणि बाकी कशानेच तुम्हाला भेटणार नाही. म्हणून चांगले कर्म करा आणि स्वामींच्या चरणात कायम लीन राहा. जेवढे जास्त तुम्ही स्वामींचे नामस्मरण कराल तेवढे जास्त तुम्हाला त्याचे अनुभव येत जातील. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली तर त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणीच इतका मोठा भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील ना की दुसरं काही वेगळं करण्याची आपल्याला गरज नक्कीच भासणार नाही. आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्बिरीकडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते, जो आंतरिक परमानंद मिळतो तो कुठेच मिळू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. सुखी जीवनासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची वचने तथा शिकवण आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्यांचा योग्यक्षेम मी स्वतः पाहत असतो असे स्वामी म्हणत आहेत. आळशी माणसाचे तोंड कधीच पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निरास्त राहा. हम गया नाही, हम अभी जिंदा आहे असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला नवीन प्रेरणा देत आहेत. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज इथे संपतील आणि मग समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. स्वामींचे करावे स्मरण कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्ताशी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्म कल्याण. एवढं लक्षात घ्या. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे, परंतु काही लोक असेच असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. मग हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, त्यात आपण काहीच करू शकत नाही. म्हणून समोरचा आपल्याविषयी कसा विचार करतो याकडे लक्ष देऊ नका. आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांनी भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा. आणि स्वामी भरपूर काही मोठी कृपा आपल्यावर करत असतात. फक्त विश्वास स्वामींवर आपण ठेवला पाहिजे. अरे, एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विसरत नाही की समुद्र कुठे आहे, म्हणून मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. मग त्या मार्गे परमेश्वरी भक्ती असते. म्हणून तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. आणि एक वाक्य लक्षात ठेवा स्वामींचं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं की मग तुम्हाला घाबरण्याची गरज पडत नाही. अघटित कला, अघटित लीला, पूर्ण तेज तेजाचा पुतळा, अगम्य ज्याची अवतार लीला, कलींचा सोहळा मोडावया, असे आपले स्वामी आहेत. बरेच जणांचा आयुष्यात दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं, पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळतील. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, असे काही लोक असतात. मग या लोकांच्या भरोशावर आणि यांच्या नादी तुम्ही अजिबात लागू नका, हे लक्षात घ्या.
मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे असे आपल्याला स्वतः बाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्या बाबत देखील तसे वाटू देऊ नये. आणि अर्थात दुसऱ्या बाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका, देऊ नका. तसेच फिरून तुमच्याकडे नक्कीच येणार हे लक्षात ठेवा. कारण हे कर्म असतात, हे फिरून येत असतात. म्हणून प्रत्येकाशी गोड बोला आणि चांगल्या मनाने सर्वांशी वावरत राहा. आणि फक्त एकच गोष्ट करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकांबद्दल नेहमी चांगला विचार करा. यश मिळवण्यासाठीचा एक मूलभूत नियम आता पहा. हा नियम आपण आपल्या मनामध्ये कोरून ठेवूया. हा नियम म्हणजे यश हे इतर लोकांच्या पाठिंब्यावर अवलंबून असतं. तुम्ही आता काय आहात आणि तुम्हाला काय व्हायची इच्छा आहे यामध्ये असलेला एकमेव अडथळा म्हणजे इतर संबंधित लोकांचा तुम्हाला असलेला वा नसलेला आधार व पाठिंबा. असं बघा की वरिष्ठ अधिकारी त्यांच्या सूचनांचं पालन करण्यासाठी त्यांच्या हाताखालच्या लोकांवर अवलंबून असतो. पण जर त्यांच्या सूचना व आज्ञा पाळल्या नाहीत तर कंपनीतले त्यांच्यावरचे अधिकारी त्या अधिकाऱ्यालाच कामावरून काढून टाकतील. मग त्याच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना नाही. विक्रेता त्याची उत्पादनं खरेदी करणाऱ्या लोकांवर अवलंबून असतो. जर त्याची उत्पादनं घेतलीच नाही तर मग अपयश त्या विक्रेत्याच्या पदरी पडतं. आणि तसंच आपला शिक्षणक्रम चालवण्यासाठी कॉलेज प्रमुख किंवा डीन आपल्या प्राध्यापकांवर अवलंबून असतात. राजकारणी नेता लोकांनी त्यांना निवडून देण्यावर अवलंबून असतो. मग लेखक वा कवी त्यांचं साहित्य वाचण्यावर अवलंबून असतो. किंवा मोठ्या दुकानाच्या साखळीचा मालक त्या जागी असतो, कारण त्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याचं नेतृत्व आणि गिराईकांना त्याचा माल देणं आणि घेणं स्वीकारलेलं असतं. शक्तीच्या जोरावर एखादं अधिकारपद मिळवणं आणि शक्तीच्याच बळावर ते टिकून ठेवणं इतिहासातल्या काही काळामध्ये शक्य होतं. तर त्या काळात माणूस एकतर नेत्यापुढे मान झुकवत असे, नाहीतर आपली मान देण्याची पाळी त्याच्यावर येत असे. पण आजच्या युगामध्ये एखादी व्यक्ती एकतर स्वच्छेने तुम्हाला आपलं समर्थन देते, नाहीतर अजिबात देत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. आता तुम्हीच विचाराल की ठीक आहे, मला हवं असलेलं यश मिळवण्याकरता मी इतर लोकांवर अवलंबून असतो, पण मग त्या लोकांची माझं नेतृत्व स्वीकारावं आणि मला पाठिंबा द्यावा यासाठी मला काय करावं लागेल? या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर मग लोकांबद्दल नेहमी चांगलंच बोला. लोकांबद्दल चांगलं बोलतात तर त्यांनाही तुम्ही आवडाल आणि मग ते तुम्हाला पाठिंबा देतील. हे कसं साध्य करायचं हे आता या प्रकरणात आपण पाहूया. एखाद्या समिती वा मंडळाची चर्चा ही दिवसाकाठी हजारो वेळा घडणारी गोष्ट आणि चर्चेचा विषय आहे. बढतीसाठीच्या नावांवर विचार करणं, एखाद्या नवीन पदाची निर्मिती, एखाद्या संस्थेचं सभासदत्व मिळणं आणि मिळालेल्या एखाद्या परिशोधिकासंबंधी चर्चा, नव्या अध्यक्षांती आणि नवीन विक्री व्यवस्थापकाची निवड, अशापैकी कोणत्याही एखाद्या नावाचा प्रस्ताव सगळ्यांसमोर मांडला जातो. आणि मग बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेली व्यक्ती विचारते, या माणसाबद्दल तुमचं काय मत आहे? विविध मत समोर यायला सुरुवात होते. किंवा नावांच्या बाबतीत तो माणूस चांगला आहे आणि लोक त्यांच्यावर खूप चांगलं बोलत असतात आणि त्यांचं तांत्रिक बाबीचं ज्ञानही चांगलं आहे, अशांसारखी सकारात्मक माहिती पुढे येते. तो अमुक का, वा तो खूपच साधा माणूस आहे, त्याच्याजवळ माणुसकी आहे, मला वाटतं तो आपल्यामध्ये चांगला मिसळेल, असंही कुणाबद्दल बोललं जातं. पण काही लोकांच्या बाबतीत मात्र नकारात्मक अनुत्साही स्वरात बोललं जातं. माझ्या मते आपण त्या माणसाबद्दल नीट चौकशी करूया. इतर लोकांनी त्याचं फारसं सूत जमत नाही असं वाटतं. मग त्यांची शैक्षणिक आणि तांत्रिक पार्श्वभूमी चांगली आहे हे मला माहिती आहे, पण त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण इतर लोक त्यांना कसे स्वीकारतील याबद्दल मात्र मला शंका आहे. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल फारशी आदराची भावना नाही. आता एक अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण पहा. 10 पैकी 9 लोकांच्या बाबतीत आवडण्याजोगा हा घटक सगळ्यात आधी चर्चेला जातो आणि तांत्रिक बाबींपेक्षा या आवड्याजोग्यापणाला बहुतांश वेळा जास्त गुण दिले जातात. व विद्यापीठाच्या प्राध्यापक पदासाठी निवड करताना देखील ही उपरोल्लेखित गोष्ट पाळली जात असते. माझ्या स्वतःच्या शैक्षणिक कार्यकाळात नव्या प्राध्यापकांच्या नेमणुकीसंबंधीच्या चर्चांमध्ये मी अनेक वेळा भाग घेतला आहे असे लेखक म्हणतात. एखादे नाव चर्चेला आल्यावर हा या जागी चक्खल बसेल का आणि विद्यार्थ्यांना तो आवडेल का, इतर प्राध्यापका मंडळीशी याचं जमेल का, अशा गोष्टींचा काळजीपूर्वक विचार आणि मूल्यमापन आम्ही करू शकतो. आणि ही गोष्ट अन्याय आहे, शिक्षणाचा याच्याशी काय संबंध असं वाटण्याचं कारण नाही. संबंधित मनुष्य जर इतरांना आवडण्याजोगा नसेल तर मग त्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं तो परिणामकारक ठरण्याची अपेक्षा धरणं चुकीचंच ठरेल.
आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा, वरच्या पदावर काम करण्यासाठी व्यक्तीला वर ओढलं जात नाही, तिला वर उचललं जातं. आजच्या काळात एखाद्याला पायरी पायरी करून पदांच्या शिडीवरून वर ओढत बसण्या एवढा वेळ आणि संयम कुणाचकडे नसतो. आपल्या कामगिरीच्या जोरावर इतर लोकांच्या तुलनेत काही अंगुळ वर असणाऱ्या माणसाची निवड वरच्या पदासाठी केली जाते. आपण इतरांना आवडण्याजोगे आणि चांगले असल्याचं ज्या लोकांना माहिती असतं, असे लोक आपल्याला वरच्या पदावर उचलून घेत असतात. मग तुम्ही मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करत असलेली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला एक एक पायरी वर चढवत असते आणि प्रत्येक तुम्ही आवडण्याजोगे असाल तर मग तुम्हाला वर उचलणं सोपं जातं. आपल्याला लोक आवडावेत यासाठी यशस्वी व्यक्ती एका निश्चित योजनेनुसार काम करत असतात. तुम्ही असं करता का? उच्च स्थानावर झेप घेण्यासाठी यशस्वी झालेले लोक इतरांबद्दल योग्य विचार करण्याच्या त्यांच्या तंत्राबद्दल जास्त कुणाशी चर्चा करत नाहीत, पण लोकांची आवड निर्माण होण्यासाठी बहुतेक खऱ्या अर्थाने मोठ्या लोकांकडे एक सुस्पष्ट, निश्चित आणि व्यवस्थितपणे लिहून काढलेली योजना असते. अमेरिकेचे एक माजी अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांचंच उदाहरण पाहूया. आपला अतिशय आर्जस्वी स्वभाव विकसित करण्याच्या प्रक्रियेत आणि यशप्राप्तीचं आपलं स्वतःचं एक 10 कलमी सूत्र तयार केलं होतं आणि सूत्र विकसित झालं तेव्हा ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यास अद्याप खूप अवकाश होता. त्यांनी विकसित केलेले नियम त्यांनी आचरणातही आणले होते आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून कारकीर्द दुरून पाहणाऱ्यालाही जाणवल्याशिवाय राहणार नाही ते नियम असे. लोकांची नावं लक्षात ठेवण्यास शिका. या बाबतीत चुकारपणा केल्यास तुम्हाला लोकांमध्ये फारसा रस नाही असे इतरांना वाटू शकेल. तुमच्या सहवासात कुणावर ताण येणार नाही आणि अशी सुखद व्यक्ती बना. लोकांना आपल्या नित्य परिचयाचा वाटणारा माणूस बना. शांतपणा आणि गडबडून न जाणं हे गुण आत्मसात करा, म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही विचलित होणार नाही. अहंभाव सोडून द्या. तुम्हाला सगळं काही कळतं अशी तुमची प्रतिमा तयार होण्यापासून सावध राहा. तुमच्या संगतीत लोकांना काहीतरी चांगलं मिळेल अशी गुणसंपन्न व्यक्ती बना. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या ज्ञात अज्ञात कंगोऱ्याचा अभ्यास करा आणि तुमच्यात पूर्वी वा आत्ता असलेला एकूण एक गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. आणि ज्या गोष्टी तुम्हाला खूपच असतील व जखमांसारख्या थसथसत असतील त्यांचं निरासरण करा. लोकांची खरी आवड निर्माण होईपर्यंत त्यांना आवडून घेण्याचा सराव करा. कुणी काही साध्य केलं किंवा त्याला वा तिला कुठल्याही प्रकारचं यश मिळालं तर त्याचं अभिनंदन करण्याची संधी सोडू नका. तसेच कुणाच्याही दुःखाच्या व निराशेच्या प्रसंगी त्याचं सांत्वन करायला, त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करायला विसरू नका. लोकांना आत्मिक बळ द्या, म्हणजे त्यांचं सच्च प्रेम तुम्हाला मिळेल. या 10 साध्या पण प्रचंड सामर्थ्य असलेल्या लोकांची आवड निर्माण करण्याच्या नियमांचा आपल्या जीवनात अंगीकार केल्यामुळे लिंडन जॉन्सन यांना राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्यास आणि कायदे मंडळाचा पाठिंबा मिळवण्यास फारसे प्रयास पडले नाहीत. या 10 नियमांच्या आचरणामुळे राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांना वर उचलून घेणं सोपं झालं. हे 10 नियम पुन्हा पुन्हा वाचा. त्यामध्ये कुठेही प्रतिशोधाच्या तत्वज्ञानाचा मागमूस नाही आणि मतभेद मिटवायचे तर समोरच्यानंच माझ्याकडे यावं अशा दुराग्रहाचा त्यामध्ये लवलेश नाही. लोक मूर्ख आहेत, मीच शहाणा आहे असा आदर्श त्यात कुठेच दिसत नाही. मग उद्योग विश्व असो की कला, शस्त्र असो की राजकारण, कुठल्याही क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर पोहोचलेल्या लोकांमध्ये माणुसकीचा ओलावा असतो आणि स्नेहशीलतेची ऊब असते आणि हे लोक विशेष आवडण्याजोगे असतात. मात्र मैत्री विकत घेण्याचा प्रयत्न करू नका. ती काही विकत घेण्यासारखी वस्तू नाही. एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू देणं ही खरं तर एक सुंदर गोष्ट आहे, पण त्यामागे सच्ची भावना असायला हवी. त्या देण्यामागे आनंद वाटायला हवा आणि ज्या व्यक्तीला तुम्ही देत आहात ती सुद्धा तुम्हाला आवडणारी असायला हवी. पण प्रामाणिक भावनेशिवाय दिली जाणारी भेटवस्तू म्हणजे एकतर देणं देऊन टाकणं किंवा मग लाज. मग गेल्या वर्षी नाताळच्या सुट्टीच्या थोडे दिवस आधी एका मध्यम आकाराच्या वाहतूक कंपनीच्या अध्यक्षांकडे जाण्याचा प्रसंग आला. त्यांची भेट घेऊन मी निघायच्या बेतात होतो, पण एवढ्यात एक स्थानिक टायर दुरुस्ती कंपनीकडून काही पेयांच्या बाटल्या भेट म्हणून घेऊन एक माणूस आला आणि ते पाहून अध्यक्ष महाशय उचकलेच आणि आमळ कडकच स्वरात त्यांनी त्या माणसाला ती भेट परत नेण्यास सांगितलं. तो माणूस तिथून गेल्यावर माझे अध्यक्ष मित्र घाईघाईने मला म्हणाले, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. भेटवस्तू द्यायला आणि घ्यायला मला आवडतं, पण एवढं बोलून त्यांच्या व्यावसायिक मित्रांकडून नाताळनिमित्त आपल्याला काय काय भेटवस्तू मिळालं याची यादीच त्यांनी माझ्या पुढे वाचली. पण माझ्याकडून व्यवसाय मिळाला म्हणून जर भेट देण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर ती लाज झाली आणि मग मला ती नको आहे. आता ज्या कंपनीकडून माणूस आला होता त्या कंपनीशी
व्यवसाय करणं मी 3 महिन्यापूर्वीच थांबवलं होतं. कारण एकतर मला हवं तसं त्यांचं काम नसतं आणि दुसरं म्हणजे मला त्या कंपनीत काम करणारे कर्मचारी आवडत नाही. त्यांचा विक्री प्रतिनिधी सारखा संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतो. मला सगळ्यात राग आला तो गेल्या आठवड्यातला एका घटनेचा. त्या दिवशी त्यांचा तो विक्री प्रतिनिधी माझ्याकडे आला होता आणि त्याचा शहाणपणा तर बघा. मला म्हणाला, मला तुमच्या कंपनीकडून परत व्यवसाय मिळवायचा आहे. या वर्षी सांताक्लॉजनं तुम्हाला भरपूर द्यावं असं मी त्यांना सांगणार आहे. त्यांना पाठवलेल्या मद्याच्या बाटल्या मी परत पाठवल्या नसत्या तर तुम्हाला माझी भेट खूप आवडली असेलच, खरं ना? असलं काहीतरी हा माणूस मला म्हणणार. माझी खात्री आहे मैत्री विकत घेता येत नसते आणि आपण तसा प्रयत्न केला तर 2 प्रकारे आपलं नुकसान होतं. आपले पैसे वाया जातात आणि आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात तिरस्काराला जन्म देतो. मैत्री करण्यात पुढाकार घ्या. नेतृत्व पदावरच्या व्यक्ती असंच करतात. त्यालाच पहिलं पाऊल उचलू दे. त्यांना फोन करू दे. तिनंच आधी बोलायला हवं असं आपल्याला वाटणं सहज स्वाभाविकच आहे. इतर लोकांकडे दुर्लक्ष करणं सुद्धा अगदी सोपं आहे. मग या गोष्टी सोप्या आणि नैसर्गिक आहेत खऱ्या, पण त्याला लोकांबद्दल योग्यच विचार करणं म्हणत नाहीत. मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया समोरच्यानंच घालवायला हवा आणि अशा विचारानं वागलात तर तुम्हाला फारसे मित्र मिळणार नाहीत. ओळख वाढवण्यामध्ये पुढाकार घेणं हे खरं तर नेतेपदावरच्या लोकांचं व्यवच्छेद लक्षण आहे आणि लोकांच्या मोठ्या गोळक्यात किंवा गटात असताना एका विशेष गोष्टीकडे लक्ष द्या. तिथं हजार असलेल्या लोकांपैकी जो सगळ्यात महत्त्वाचा माणूस असेल ना, मग तोच सहसा सगळ्यांशी ओळख करून घेण्यात आणि त्यांना आपला परिचय देण्यात मग्न असतो. मोठा माणूस सहसा स्वतः होऊन तुमच्याकडे चालत येईल आणि हस्तांदोलनासाठी हात पुढे करेल आणि म्हणेल, नमस्कार, मी अमुक अमुक. याबद्दल जरा विचार केलात तर तुमच्या हे लक्षात येईल की हे महत्त्वाचे लोक मैत्री संबंध विकसित करण्यामध्ये पुढाकार घेत असतात आणि म्हणूनच त्यांना महत्त्व प्राप्त होत असतं. आणि लोकांबद्दल योग्य विचार करा. माझा एक मित्र नेहमी म्हणतो, त्याच्या दृष्टीनं मी फारसा महत्त्वाचा नसेनही, पण माझ्या दृष्टीनं मात्र तो महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे मलाच त्याची ओळख करून द्यायला हवी. आणि लिफ्टची वाट बघत उभे असताना लोक कसे स्थितप्रज्ञ होऊन जातात पाहिलं का? कोणी ओळखीचं बरोबर नसेल तर आपल्याला बाजूलाच उभ्या असलेल्या व्यक्तीशी बहुतांश लोक एक शब्द सुद्धा बोलत नाही. एके दिवशी मी एक प्रयोग करून पाहायचं ठरवलं. माझ्या शेजारी उभं राहून लिफ्टची वाट बघणाऱ्या अपरिचित व्यक्तीशी काहीतरी बोलायचंच आणि आपल्या या कृतीवर त्यांची वा तिची काय प्रतिक्रिया होते याचं निरीक्षण करायचं असं मी ठरवलं. हा प्रयोग मी एकंदर 25 वेळा केला आणि 25च्या 25 वेळा मला सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण प्रतिसाद मिळाला. आता अपरिचितांशी बोलणं कदाचित सभ्यपणाला धरून नसेल, पण तरी बहुतेक लोकांना ते आवडतं हे मात्र खरं. यांचा सगळ्यात मोठा फायदा असा की एखाद्या अपरिचित माणसाची तुम्ही जेव्हा काहीतरी चांगलं बोलता तेव्हा त्याला जरा बरं वाटतं आणि पर्यायानं तुम्हालाही बरं वाटून तुम्ही थोडेसे अस्वस्थ होता. मग समोरच्याशी चांगलं बोलण्याचा तुमच्या स्वतःलाही फायदा होतोच. मग हे म्हणजे हिवाळ्यात गाडीचं इंजिन जरा गरम करण्यासारखं असतं. थोडासा पुढाकार घेण्यानं मित्र कसे जोडता येतात याचे हे 6 मार्ग तुम्ही नक्कीच बघितले पाहिजे. संधी मिळताच इतरांना स्वतःचा परिचय करून द्या आणि पार्ट्या, बैठकी, प्रवासात, ऑफिसमध्ये असं कुठेही आपला परिचय करून देण्याची संधी सोडू नका. समोरच्या व्यक्तीला तुमचं नाव नीट ऐकू येईल याची काळजी घ्या आणि समोरच्या व्यक्ती स्वतःचं नाव ज्या पद्धतीनं उच्चारतो त्या पद्धतीनं तुम्हीही ते उच्चारता की नाही याची खात्री करून घ्या. समोरच्या व्यक्तीचं नाव लिहून घ्या आणि ते योग्य प्रकारे लिहिलेलं असल्याची पुन्हा खात्री करून घ्या. आपलं नाव अचूकपणे लिहिलं जावं यावर लोकांचा कटाक्ष असतो. शक्य असेल तर त्या व्यक्तीचा पत्ता आणि फोन नंबरही घ्या. ज्याच्याशी आपली ओळख वाढावी असं तुम्हाला वाटतं अशा नव्यानं मैत्री झालेल्या लोकांना अधूनमधून एखादं पत्र टाका किंवा फोन करा. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेक यशस्वी लोक नवपरिचितांशी असे संबंध वाढवत असतात. आणि शेवटची पण अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपरिचितांशी काहीतरी छान बोला. त्यांना तुम्हाला स्वतःला चांगलं वाटतं आणि ठरवलेल्या कामाबद्दल तुमचा उत्साह वाढतो. मग या 6 नियमांचं आचरण म्हणजे लोकांबद्दल योग्य विचार करणं होय. सामान्य माणूस असं वागत नसतो. तो आपण होऊन ओळखी करून घेत नाही आणि समोरच्याचं माणसाचं आधी स्वतःची ओळख करून द्यावी याची तो वाट पाहत राहतो. मग तुम्ही पुढाकार घ्या. यशस्वी लोकांसारखी वागा. मुद्दाम जाऊन इतर लोकांची भेट द्या आणि बुजरेपणा सोडून द्या. तुम्ही वेगळे कुणी आहात असली भीती बाळगू नका. समोरची व्यक्ती कोण आहे हे जाणून घ्या आणि तिलाही आपण कोण आहोत ही माहिती नक्कीच द्या. कारखान्यांना लागणाऱ्या गोष्टींची विक्री करण्याच्या कामासाठी आलेल्या एका उमेदवाराची चाचणी घेण्याचं काम अशातच एकदा माझ्याकडे आलं होतं. मग त्या उमेदवाराकडे काही चांगल्या गोष्टी आहेत
असं मला आणि माझ्या सहकार्याला जाणवलं. तो विशेष बुद्धिमान होता, त्याचं व्यक्तिमत्व चांगलं होतं आणि तो खूप महत्त्वाकांक्षी वाटत होता. पण त्याला अपात्र ठरवणं आम्हाला भाग पाडलं, कारण त्या उमेदवारामध्ये एक मोठा दुर्गुण होता. इतर लोक परिपूर्ण असावेत अशी त्याला अपेक्षा होती. अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा त्याला त्रास होत असे आणि लोकांच्या व्याकरणातील चुका, सिगारेट ओढण्याची विचित्र सवय, कपड्यांची वेगळी निवड, अशा वेळी बहुतेक गोष्टी त्याला आवडत नसत. व त्याला आम्ही हे सांगितल्यावर त्याला खूप आश्चर्य वाटलं. पण ही चांगल्या पगाराची नोकरी त्याला हवी होती, त्यामुळे त्यानं आम्हालाच त्याचा हा दोष दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. पण आम्ही त्याला 3 सूचना दिल्या. कुणी परिपूर्ण असू शकत नाही हे समजून घ्या. काही लोक इतर काहींपेक्षा अधिक परिपूर्ण असू शकतात, पण 100% परिपूर्ण मात्र कुणीच नसतं. मग स्खलनशीलता हा माणसाचा सर्वात मोठा गुणधर्म आहे. मानव विविध प्रकारच्या चुका करतो, हाच त्याचा मानवीपणा असतो. दुसऱ्याच्या व्यक्तीच्या तुमच्यापेक्षा वेगळं असण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि हे जाणा, तुम्ही देव नाही, त्यामुळे तुमच्यापेक्षा वेगळ्या सवयी आहेत म्हणून किंवा तुमच्यापेक्षा वेगळे कपडे घालतो, वेगळ्या धर्माचं आचरण करतो, वेगळ्या जात वा जमातीला आहे आणि वेगळी भाषा बोलतो, वेगळी गाडी वापरतो व वेगळ्या राजकीय पक्षाचा पाईक आहे म्हणून कुणाचाही तिरस्कार करू नका. इतर व्यक्ती जे काही करतात ते तुम्हाला आवडायलाच हवं असं नाही, पण ते करतात म्हणून त्याचा राग करू नका. सुधारकाची भूमिका सोडून द्या, जगा आणि जगू द्या हे तत्व आपल्या अंगी बाणवा. तुझं चुकत आहे असं ऐकायला बहुतांश लोकांना अजिबात आवडत नाही. तुमचं स्वतंत्र मत असण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, पण काही वेळा आपलं मत आपल्यापाशीच ठेवणं हिताचं असतं. मग उपरोल्लेखित उमेदवारानं या सूचनांना जाणीवपूर्वक पालन केलं आणि काही महिन्यानंतर त्याचा दृष्टिकोन बदलला आणि तो लोकांना ते जसे आहेत तसे स्वीकारायला शिकला होता. ना 100% बरोबर ना 100% चूक. शिवाय तो म्हणतो, पूर्वीच्या गोष्टी मला चिड आणण्याच्या आणि त्यांची मला आता गंमत वाटते. आणि सगळेच लोक परिपूर्ण असते आणि एकसारखे असते तर मग हे जग किती निरस आणि कंटाळवाणं झालं असतं हे मला आत्ता कळलं. आणि साधी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, संपूर्ण चांगलं आणि संपूर्ण वाईट कोणीच नसतं. परिपूर्ण माणूस हा केवळ कल्पनेतच अस्तित्वात असतो, प्रत्यक्षात नाही. आपण आपल्या विचारांना व्यसन घातले नाहीत तर आपल्यालाच प्रत्येकातच काही ना काहीतरी आवडण्यासारखं आढळेल. आणि त्याचं न्यायानं आपण आपल्या विचारांना योग्य दिशा दिली तर त्या प्रत्येक माणसात आपल्याला आवडण्यासारखं आणि कौतुक करण्याजोगं काहीतरी आढळेल. तुमचं मन म्हणजे एक मानसिक रेडिओ केंद्र असतं. या केंद्रावरून तुम्हाला 2 अत्यंत शक्तिशाली वाहिन्यांपूर्वी संदेश मिळतात आणि मग या वाहिन्या म्हणजे स वाहिनी आणि अर्थात सकारात्मक वाहिनी आणि न अर्थात नकारात्मक वाहिनी. आता तुमची ही संदेश प्रसारण व्यवस्था अशी काम करत असते हे पाहूया. समजा आज तुमच्या साहेबांनी तुम्हाला बोलावून तुमचा कामाचा आढावा घेतला होता. मग त्यांनी तुमच्या कामाची प्रशंसा केली, पण त्याचबरोबर ते अधिक चांगलं होण्याच्या दृष्टीनं काही विशिष्ट सूचनाही केल्या. आता दिवसाचं काम संपवून तुम्ही घरी आलात आणि स्वाभाविकच तुम्हाला त्या प्रसंगाची आठवण होऊन तुम्ही त्यासंबंधी विचार करत आहात. अशा वेळी तुम्ही जर ही वाहिनी कळ फिरवून चालू केलीत तर मग त्यावरची निवेदिका वा निवेदक असं काहीसं बोलेल. सावध राहा, क्ष तुमच्या मागे लागलेले आहेत आणि त्याची वृत्ती खेकड्यासारखी आहे, म्हणून त्यांच्याकडून सल्ला घेण्याची काही गरज नाही. मग त्यांना खड्ड्यात जाऊ दे. मग तो अमका तमका त्यांच्याबद्दल काय म्हणत होता आठवलंय ना? मग तो बरोबर सांगत होता. क्षणी त्याला जर लटकवलं मग तसंच त्यांना तुम्हालाही लटकवायचं आहे आणि त्यांचा विरोध करा. पुढच्या वेळी जेव्हा ते तुम्हाला बोलावतील तेव्हा त्यांना विरोध करा. त्याहीपेक्षा चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी पुन्हा बोलावण्याची वाटच बघू नका. उद्या तुम्ही स्वतःच त्याच्याकडे जा आणि त्यांनी तुमच्यावर जी टीका केली आहे तिचं स्पष्टीकरण द्यायला सांगा. पण जर तुम्ही वाहिनी सुरू केलीत तर त्यावरची निवेदिका म्हणेल, खरंच चांगला माणूस आहे नाही. मग त्यांनी मला ज्या सूचना केल्या त्या मला पटल्या आणि योग्यच वाटल्या. मी जर त्यांचं पालन केलं तर माझं काम कदाचित अजून चांगलं होईल आणि मग मला पगारवाढही मिळू शकते. मग अशा सूचना मांडून त्यांनी माझ्यावर जणू उपकारच केले आहेत आणि मी उद्याच त्यांच्याकडे जाऊन त्या सकारात्मक गोष्टीबद्दल त्यांचे आभार मानेल. आणि तो बरोबर सांगत होता आणि खरोखर चांगला माणूस आहे. या गोष्टीमध्ये तुम्ही जर या वाहिनीसारखं बोलणं ऐकलं तर मग तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संदर्भात तुम्ही काहीतरी चुकीचं किंवा कदाचित आत्मघातिक पद्धतीचं वागून शकाल आणि वागून बसाल. पण त्या उलट वाहिनीसारखंच व त्या वाहिनीवरच बोलणं ऐकलं तर मग तुमच्या वरिष्ठांच्या सूचना पाळल्याचा तुम्हाला फायदा तर होईलच, पण तुम्ही त्यांच्या अधिक जवळही जाल आणि त्यांना तुमचं वागणं आवडेल. बघा, प्रयोग करून पहा.
किंवा न, सकारात्मक किंवा नकारात्मक कोणतीही वाहिनी तुम्ही जेवढी जास्त वेळा ऐकाल तेवढा तुम्हाला तिच्यातला रस वाढत जाईल आणि मग दुसरी वाहिनी ऐकणं तुम्हाला जड जात जाईल. हे लक्षात असू द्या. याचं कारण म्हणजे कोणताही एक विचार, मग तो सकारात्मक असो किंवा नकारात्मक, त्या प्रकारच्या इतर विचारांची एक शृंखलाच सुरू करत असतो. आणि उदाहरणार्थ एखाद्या माणसाच्या बोलण्याच्या पद्धतीसारख्या क्षुल्लक अशा बाबींबद्दल नकारात्मक विचार तुमच्या मनात आला तर लगेच त्या माणसाची राजकीय मतं, त्यांचा धर्म, तो चालवत असलेली गाडी आणि त्यांच्या इतर व्यक्तिगत सवयी आणि त्यांच्या बायकोचे संबंध, अगदी त्यांची भांग करण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला आवडेना अशी वाटायला सुरुवात होते. आणि मग या पद्धतीने विचार करण्याची सवय तुम्हाला कुठे नेऊन पोहोचवेल असं तुम्हाला वाटतं. मग तुमच्या विचारांचं प्रक्षेपण केंद्र तुमच्या मालकीचं आहे आणि त्यामुळे त्याचं योग्य व्यवस्थापन करा. आणि इतर लोकांबद्दल विचार डोक्यात सुरू झाले की लगेच सकारात्मक वाहिनी चालू करा. आणि असं करण्यासाठी सवय स्वतःला लावून घ्या. मध्येच वाहिनी सुरू झाली तर ती बंद करा आणि पुन्हा वाहिनी चालू करा. वाहिन्यांमध्ये असा बदल करण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे. त्या व्यक्तीचा एखादा चांगला गुण आठवा आणि साखळी प्रक्रियेच्या धर्तीवर हा एक चांगला विचार दुसऱ्या तशाच विचाराला जन्म देईल आणि तो विचार आणखी एका चांगल्या विचाराला जन्म देईल. मग ही प्रक्रिया सुरू राहील आणि तुम्हाला स्वतःलाही छान वाटायला लागेल. तुम्ही एकटेच असताना वाहिनी ऐकायची की न, हा निर्णय सर्वस्वी तुमच्या स्वतःवर अवलंबून असतो. पण दुसऱ्यावर कुणाबरोबर असेल आणि बोलत असाल तर मग मात्र तुम्ही कसा विचार करता व करायचा आहे हे त्या व्यक्तीच्या हातात असतं. इतर लोकांबद्दल चांगला विचार करावा ही संकल्पना बऱ्याच लोकांना समजत नाही. त्यामुळे सहसा समान ओळखीच्या एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी नकारात्मक बोलण्याच्या तीव्र इच्छेने लोक तुमच्याकडे जणू धावत येत असतात. आणि आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे, एखाद्या सहकार्याला दुसऱ्या एखाद्या सहकार्याच्या विशिष्ट गुणांबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं आणि तुमच्या शेजाऱ्याला तुमच्या दुसऱ्याच्या कुठल्या तरी शेजाऱ्याच्या कौटुंबिक कलहाबद्दल तुमच्याशी बोलावं वाटत असतं. किंवा मग तुमच्या ग्राहक कंपनीच्या माणसाला त्यांच्या कंपनीच्या स्पर्धक कंपनींबद्दल काहीतरी वाईट तुम्हाला सांगायचं असतं, कारण त्यांच्यानंतर तुम्ही त्या दुसऱ्या कंपनीत जाणार आहात. मग विचार आपल्या समानधर्मी विचारांचे जनक असतात आणि इतर कुणाबद्दल काही नकारात्मक बोलणं ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः सुद्धा त्या माणसाबद्दल नकारात्मक विचार करायला लागण्याचा खूप मोठा धोका संभवत असतो. खरं पाहिलं तर तुम्ही सावध न राहिल्यास आणि एवढंच नाही तर तुम्हालाच ती माहीत आहे का अशा पद्धतीचं काहीतरी बोलून एक प्रकारे आगीत तेल ओतण्याचं काम करायला लागतं. हे लक्षात ठेवा. म्हणून या गोष्टी आपल्यावर बुमरंग सारख्या उलटून येत असतात. समोरच्या व्यक्तीनं आपल्यावर वरून वाहिनीकडे वळवणं टाकण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे अरे हो, मला तुला एक विचारायचं होतं असं काहीतरी बोलून पटकन विषय बदलणं आणि दुसरा म्हणजे माफ कर मित्रा, पण मला एका ठिकाणी जायचंय आणि आधीच उशीर झालाय असं बोलून तिथून सटकणं. काही झालं तरी इतरांना तुम्हाला व तुमच्या विचारांना पूर्वदूषित करण्याची परवानगी द्यायची नाही अशी स्वतःला शपथच घालून घ्या. वाहिनीला चिटकून राहा आणि लोकांबद्दल चांगला विचार करण्याच्या तंत्रावर एकदा का तुम्ही प्रभुत्व मिळवलं की तुम्हाला मोठं यश मिळालंच म्हणून समजा. लोकांबद्दल चांगला विचार करण्यानं कसा फायदा होतो याबद्दल व्यावसायिकदृष्ट्या प्रचंड यशस्वी असलेल्या एका विमा विक्रेत्यानं एकदा मला स्वानुभव कथन ऐकला होता आणि केला होता. तो अनुभव मी आता तुम्हाला सांगतो आणि नक्कीच तुम्ही मन लावून ऐका. आता एक लक्षात घ्या की मी जेव्हा पहिल्यांदा विमा व्यवसायात उडी मारली तेव्हा खरंच सांगतो दिवस फार कठीण होते असं लेखक म्हणतात. आणि असं वाटायचं की विमाच्या प्रत्येक संभाव्यात गिरायकांमागे एक विमा विक्री एजंट अशा प्रमाणात स्पर्धा होती आणि त्यात आपल्याला आणखी विमा काढण्याची अजिबात गरज नाही असं 10 पैकी 9 लोकांना ठामपणे वाटत असत. आणि ज्ञान इतर विमा प्रतिनिधींप्रमाणेच मलाही लवकरच प्राप्त झालं. माझा व्यवसाय चांगला चालला होता आणि आहे, पण तुम्हाला सांगतो त्याचं कारण मला विम्याच्या तांत्रिक बाजूबद्दल खूप काही ज्ञान आहे असं काही नाही. आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे, गैरसमज नको. पण पॉलिसीचं ज्ञान माझ्यापेक्षा खूप चांगलं असलेले अनेक लोक आहेत हे लक्षात घ्या. माझ्या माहितीतल्या एका एजंटानं तर विमा व्यवसायावर एक पुस्तकच लिहिलेलं आहे, पण जेमतेम 5 दिवसाचं आयुष्य शिल्लक असलेल्या माणसाबद्दल तो एखादी पॉलिसी विकू शकला नाही. पण माझं यश एकाच गोष्टीवर आधारलेलं आहे आणि मी ज्या माणसाला विमा विकत असतो तो माणूस, ती व्यक्ती मला अगदी मनापासून आवडत असते. आपला संभाव्य ग्राहक असलेली व्यक्ती आपल्याला आवडते यानं असं इतर अनेक विमा प्रतिनिधी भासवत असतात, पण ते खरं नसतं. तुम्ही खोट्या आपुलकीचं लोकांना फसवू शकत नाही आणि तुमच्या हालचाली, डोळे, चेहऱ्यावरील हावभाव
या सर्व गोष्टी तुमचा खोटेपणा उघड करत असतात. तसं पाहिलं तर कुणीही विमा एजंट ज्याप्रमाणे एखाद्या संभाव्य गिरायकाशी माहिती मिळवत असतो तसंच मीही करतो. त्याचं वय, तो कुठे काम करतो, त्याचं उत्पन्न किती आहे, त्याला किती मुलं आहेत आणि माहिती आम्ही गोळा करत असतो. पण इतर बरेच एजंट जी माहिती सहसा मिळवत नाहीत आणि ती मी मात्र मिळवत असतो. आणि ती म्हणजे ती संभाव्य गिराईक व्यक्ती आवडण्याची काही ठोस कारणं आहेत आणि तो जे काम करतो ते किंवा त्याच्या पार्श्वभूमीतील एखादी गोष्ट सुद्धा मला ती कारणं पुरवत असते. पण ती व्यक्ती आवडण्यासाठीची चांगली कारणं मी शोधतच असतो आणि शोधतो. त्यानंतर त्या व्यक्तीशी बोलत असताना त्या कारणांचा आढावा मी घेत असतो आणि विम्याच्या विषयावरचा एक शब्द सुद्धा उच्चारण्याआधी मी त्या व्यक्तीची एक आवडण्याजोगी प्रतिमा माझ्या मनात उभी करतो. आणि हे छोटंसं तंत्र खूप उपयोगी आहे. मला ती व्यक्ती आवडत असल्यामुळे लवकरच मीही तिला आवडायला लागतो आणि एखादा इथपर्यंत गाडी आली की टेबलाच्या विरुद्ध बाजूकडून उठून त्या व्यक्तीच्या शेजारी बसायला आणि दोघांनी मिळून विमा योजनेची आकडामोड करायला फारसा वेळ लागत नाही. आणि मी आता एक मित्र असल्यामुळे मी जे काही सुचवेन ते चांगलंच असल्याचा त्या व्यक्तीला विश्वास असतो. आता प्रत्येकच व्यक्ती मला सरळ सरळ स्वीकारते असं म्हणणं धाडसाचं होईल, पण जोपर्यंत ती व्यक्ती मला आवडते तोपर्यंत कधी ना कधी ती मला स्वीकारायला लागलेच आणि हे मला ठाऊक झालंय. आणि मग आम्ही एकत्र बसून व्यवसायाबद्दल बोलणं सहज शक्य होतं. अगदी गेल्या आठवड्यात तो पुढे सांगायला लागला, एका कठीण माणसाला मी तिसऱ्यांदा भेटत होतो आणि तो मला दारातच भेटला आणि मी साधं अभिवादन करण्यापूर्वीच तो माझ्यावर तुटून पडला. श्वासही न घेता जो माणूस तावातावानं बऱ्याच वेळ बोलत राहिला आणि शेवटी थकल्यामुळे की बोलायचं काही शिल्लक न राहिल्यामुळे कुणास ठाऊक पण थांबला आणि मला म्हणाला, पुन्हा जर तू माझ्याकडे आलास तर याद राख. त्यानं असं म्हटल्यावर साधारण 5 सेकंद मी त्याच्या डोळ्यांमध्ये बघत राहिलो आणि शांतपणे आणि प्रामाणिकपणे त्याला म्हणलो, पण साहेब, मी आज फक्त तुमचा मित्र म्हणून तुम्हाला भेटायला आलो आहे. काल त्यानं माझ्याकडून $10,000 एक पॉलिसी काढली. मग एक लक्षात घ्या, म्हणून तुम्ही जितक्या प्रेमाने बोलाल तितक्या प्रेमाने सर्व काही होत असतं आणि सर्व काही घडत असतं. आपल्या यशाचं बरंचसं श्रेय ते गिरायकांबद्दल आपल्या मनोभूमिकेला देतात आणि ते म्हणतात, गिरायकांना माझ्या घरचे पाहुणे असल्यासारखी वागणूक द्यायला हवी. मग हे लोकांना विचार करणं नव्हे का आणि आपण सहज उपयोगात आणू शकू असं यश मिळवण्याचं हे एक साधं सूत्र नव्हे का? मग आपल्या गिरायकांना आपल्या घराच्या पाहुण्यांसारखं वागवा. हेच तंत्र दुकानाव्यतिरिक्त देखील कमी होतं आणि कामी येतं. गिराईक आणि या शब्दाऐवजी कर्मचारी शब्द वापरलात तर हेच सूत्र कर्मचाऱ्यांना माझ्या घरचे पाहुणे असल्यासारखी वागणूक द्यायला हवी असं होईल. आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाची वागणूक द्या आणि तुम्हाला त्यांच्याकडून उत्तम दर्जाचं सहकार्य आणि उत्तम दर्जाचं उत्पादन मिळेल. आणि तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांबद्दल उत्तम विचार करा आणि त्या बदल्यात तुम्हालाही उत्तम दर्जाचे परिणाम मिळतील, हे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, माझ्या एका जवळच्या मित्रानं अगदी सुरुवातीच्या कच्च्या स्वरूपात हे पुस्तक वाचलं होतं. असं लेखक म्हणतात, व्यवसाय व्यवस्थापन विषयक सल्ला देण्याचं काम तो त्याच्या स्वतःच्या कंपनीमार्फत करतो. आणि इथे वर दिलेलं उदाहरण वाचल्यानंतर तो म्हणाला, लोकांची आवड असणं आणि त्याचा आदर करण्याची ही एक सकारात्मक निष्पाती आहे. पण तुम्हाला लोक आवडत नसले आणि लोकांबद्दल तुम्हाला काही कौतुक नसेल तर काय होतं याबद्दल माझ्या एका मित्राचा व्यक्तिगत अनुभव मी सांगतो. त्याचा मित्राचा हा अनुभव खरोखरच एक चांगलाच धडाच आहे. शीतपेय बाटल्यांमध्ये भरण्याच्या एका कारखान्याला सल्लागार म्हणून सेवा देण्याचं कंत्राट माझ्या कंपनीला मिळालं होतं असे ते सांगतात. आणि कंत्राट मोठं होतं आणि आम्हाला त्या कामाचे $9,500 मिळवलेले होते आणि आमच्या अशिलाचं औपचारिक शिक्षण बेताचंच होतं. त्यांचा व्यवसाय फारसा चांगला चाललेला नव्हता आणि गेल्या काही वर्षामध्ये त्यांच्या हातानं काही चुका झाल्या होत्या आणि त्या चुका त्याला खूप महागात पडल्या होत्या. मग हे लक्षात घ्या की आपण काय सांगतो आणि दुसऱ्याला कसे सल्ले देतो यावर आपलं जीवन हे निर्भर असतं. म्हणून आपण कुणालाही सल्ले देताना नेहमी चांगले सल्ले दिले पाहिजे आणि सर्व लोकांविषयी आपण चांगलं आपल्या मनात नक्कीच ठेवलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून कुणालाही बोलताना किंवा कुणालाही काही सांगताना आपल्या मनात लोकांच्या विषयी चांगली चर्चा असली पाहिजे आणि आपलं मन हे निर्मळ असलं पाहिजे. आणि निर्मळ मनाने आपण जे स्वतःला आणि दुसऱ्याला सांगतो ते नक्कीच आपल्याला लागू पडते आणि दुसराही आपलं मन लावून सर्व काही ऐकत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही दुसऱ्याला सांगताऐवजी की तुम्ही कसे सांगता आणि तो व्यक्ती कसे ऐकतो याच्यावर पण भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून ते सांगताना तुम्ही विचार करून सांगला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींचं नामस्मरण आहे ते तुम्ही शेवटपर्यंत केलं पाहिजे आणि नामस्मरण केल्यानेच तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त होतील हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. कारण स्वामींकडेच आपले सर्व काही शक्ती दडलेले आहे आणि आपण
सर्व काही जे करत आहोत ते स्वामींच्या शक्तीमुळेच करत आहोत, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे स्वामी भक्तांनो. म्हणून स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच स्वामींचा अनुभव येईल आणि स्वामी तुम्हाला लीला दाखवतील आणि चमत्कार दाखवतील. त्यामुळे तुम्हाला कळायला लागेल की स्वामी शक्ती खूप मोठी आहे आणि स्वामींविरुद्ध आपण काही चालरीती करायची नाहीये. म्हणून एक लक्षात घ्या, स्वामी तुम्हाला अशा प्रत्येक ठिकाणी दर्शन देतील जिथे तुम्ही जाल आणि जिथे तुम्ही थांबाल. म्हणून स्वामींवरचा विश्वास जेवढा जास्त असेल तेवढं जास्त स्वामी आपल्याला देत असतात आणि तो विश्वासच आपला सगळे परिणाम घडवत असतो. म्हणून जेवढा जास्त विश्वास तेवढे जास्त तुमची कामे होण्याची शक्यता भरपूर असते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्कीच दाबा. चला तर मित्रांनो, भेटूया नवा आणि एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय हनुमान. धन्यवाद.